नमस्कार. आज पाहूया सोंदळ्याची चटणी व फ्राय. सोंदळे साफ करून धुवून मीठ लावून 15 मिनिटांसाठी ठेवावे. चटणीसाठी वाटप: लाल मिरची कोमट पाण्यात 10 मिनिटं भिजत ठेवणे, थोडं ओलं खोबरं, 2 छोटे टमॅटो, अर्धा कांदा, 4 ते 6 लसूण, धने 1 चमचा व कोथिंबीर. फोडणीसाठी कढीपत्ता, अर्धा कांदा बारीक चिरून घेणे, लाल मिरची बारीक वाटून घेणे, नंतर बाकीचं वाटणसुद्धा थोडं थोडं वाटून घेणे. आज बाजारात जास्त मोठे सोंदळे भेटले नाही, मग त्यातल्या त्यात थोडे मोठे शोधून असणारे सोंदळे भाजण्यासाठी बाजूला केले. मीठ लावलेले मासे परत धुवून त्यातली चटणीसाठी व भाजणीसाठी मासे वेगळे करणे. भाजण्यासाठी ठेवलेले मासे मध्ये लाल मिरची, थोडंसं वाटण टाकून आगूळ व चवीपुरतं मीठ घालून ठेवणे. बाकीचे सर्व वाटण राहिलेल्या सोंदळ्यामध्ये टाकणे. फोडणीसाठी एका टोपात थोडं तेल टाकून त्यात कढीपत्ता व कांदा टाकावा. नंतर फोडणी वाटण घालणे, घातलेले मासे टाकावे आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घेणे. मग त्यात 6 ते 7 कोकम घालणे व चवीपुरतं मीठ टाकून 10 मिनिटांसाठी शिजत ठेवणे. नंतर एक उकळी आली की गॅस काढणे. भाजायला ठेवलेले सोंदळ्यांसाठी थोडा रवा, तांदळाचं पीठ, मसाला, मीठ घालून मिक्स करणे. त्यात सर्व सोंदळे घोळून घेणे. दुसऱ्या टोपात बाजूला गॅसवरती थोडा भात शिजत ठेवला आहे. एका पॅनमध्ये तेल तापत ठेवून मासे भाजायला ठेवणे. दोन्ही बाजूने चांगले भाजणे. तयारच सोंदळ्याची चटणी व फ्राय. तुमका कशी वाटली सोंदळ्याची चटणी व भाजलेले मासे? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.